हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे। त्याचं नाव आहे पोतीच्या पानाच्या वड्या। ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि झटपट अशी तयार होते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण रेसिपी समजेल। पोतीचे पानं आपण 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, ज्यामध्ये जे थोडंफार घाण असते ती निघून जाते। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवी मिरच्या, लसूण आणि थोडंसं आलं। हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट आपण मिक्सरच्या जारमध्ये आता हे टाकून घेणार आहोत व याची बारीक अशी पेस्ट बनवणार आहोत। यामध्ये थोडंसं जिरं पण टाकायचं। एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घेतले पांढरे व त्यामध्ये एक छोटीशी वाटी तांदळाचं पीठ टाकलं। आता चिमूटभर हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं तिखट टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण आता जी पेस्ट बनवली होती आलं आणि लसूणची ती टाकून घेणार आहोत। आता हे थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं तयार करून घ्यायचं। आपलं हे मिश्रण जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि घट्टही नाही झालं पाहिजे, याकडे आपण थोडंसं लक्ष द्यायचं। जेणेकरून मिश्रण जास्त पातळ झालं तर ते पानांना व्यवस्थित लागत नाही आणि ते कुरकुरीतही वड्या बनत नाही। त्यामुळे असंच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण मिश्रण तयार करून घ्यायचं। आता आपण पानं स्वच्छ धुतले आहेत। आता त्याला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत। पानं थोडंसं बेलण्याने लाटून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित होतं आणि बॅक साईडने हे मिश्रण आपण लावून घेणार आहोत। मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते। आता हे आपण लावून घेतलं, त्यावर आपण पुन्हा एकदा एक पान ठेवणार आहोत व याला देखील पुन्हा मिश्रण लावून घेणार आहोत। असं केल्याने काय होतं, आपल्या वड्या कुरकुरीत बनतात। मी 2 पानांची लेयर बनवली आहे, तुम्ही 3 पानाची लेयर देखील बनवू शकतात। हे संपूर्ण आपल्या आवडीनुसार आहेत। खरोखरच माझ्या पद्धतीत तुम्ही ही एकदा रेसिपी बनवली तर खायला खूप टेस्टी आणि कुरकुरीत वड्या तयार होतात। आता आपण गॅस चालू केला, त्यावर एक टोप ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून घेतल्यानंतर त्यात एक छोटंसं लिंबूचं काप टाकायचे, जेणेकरून आपलं टोप काळं पडणार नाही। आता आपण जाळीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। तेल लावल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या वड्या असतात त्या चिपकत नाही। 10 ते 15 मिनटं ह्या आलू वड्या आपण छान अशा स्टीम करून घेणार आहोत, म्हणजेच वाफळून घेणार आहोत। तर आपण आता ही आलूवडी एका बाजूला एक अशी ठेवून घेतली आहोत आणि यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यावर काय होतं, त्याची वाफ वरती नाही जाण्यासाठी आपण याच्यावर खलबत्ता किंवा एक जाडसर आपण काही पण ठेवू शकतो। ही 10 ते 15 मिनटं वाफळून घ्यायच्या। आता आपण चेक करणार आहोत आपल्या वड्या शिजल्या आहेत की नाही। असं चाकू घालून बघायचं। चाकूला जर मिश्रण लागलं तर समजायचं की आपल्या वड्या तयार नाही आहेत। यानंतर आपण आता छोटे छोटे वड्या कापून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे काप करू शकतात। ही रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी आहे। 10 मिनिटात आपल्या ह्या कुरकुरीत वड्या तयार होतात। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा रेसिपी केली तर नक्कीच तुम्हाला ही खूप सोपी वाटेल। आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे। त्या कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तेल हे मीडियम फ्लेमवर गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण ह्या वड्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर एका साईडने छान अशा खरपूस रंगापर्यंत फ्राय होऊ द्यायच्या। त्याच्यानंतरच दुसऱ्या बाजूने या पलटून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या वड्या तुटणार नाहीत। मीडियम फ्लेमवर ह्या वड्या आपण तळून घेतल्या आहोत। आपल्या वड्या कुरकुरीत तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटू। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितलास त्याबद्दल थँक्यू। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन। भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।